खरातसाठी मंत्र्यांच्या ओएसडी कडून धमक्यांचे फोन आल्याचा गंभीर आरोप अनिसचे कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी केलेला आहे। खरातच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री असताना शिंदे आले होते, त्यावेळी अनिसनं निषेध केला होता आणि यावेळेस दबावासाठी मंत्र्यांच्या ओएसडींचे फोन आल्याचा आरोप अनिसनं केलेला आहे। कृष्णा चांदगुडे आपल्या सोबत आहे, नेमकं काय घडलं होतं तुमच्याकडून? कुणी धमक्या दिल्या, कुणी दबाव आणला होता? 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे शिर्डीला आले होते। प्रोटोकॉल ओलांडून त्यांनी त्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते आणि आपलं भविष्य पाहिलं होतं। ही जी घटना जेव्हा आम्हाला समजली त्यावेळेस आम्ही याचा निषेध केला होता। संविधानिक पदावर बसलेला राज्याचा प्रथम व्यक्ती जर अंधश्रद्धेच्या आहारी जात असेल तर महाराष्ट्राला काय संदेश देईल, तो चुकीचा आहे, म्हणून आम्ही त्याचा निषेध केला होता। परंतु त्याच्यानंतर अनेक लोकांनी माझ्यावर दबाव आणले गेले होते। माझे नातेवाईक असतील, मित्र कंपनी असतील, इतकेच काय पण काही इतर काही मंत्र्यांच्या ओएसडीचे सुद्धा मला फोन आले होते। परंतु आम्ही विवेकशील कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही काय फोन आले काय नाही याच्याविषयी की तुम्ही जे करतायत हे जे करतायत त्या ट्रस्टीचे पण फोन होते मला की त्यांचे की तुम्ही जे करतात योग्य नाही। आमचा जो या ठिकाणी मुख्यमंत्री त्याच्यासाठी आलेच नाही, दर्शनासाठी आले होते। खरं तर कॅप्टन खरातची ओळख हीच आहे की ते 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 ज्योतिष बघतात, त्यांच्याकडे जे इतर जे राजकीय नेते आहेत त्यांचे जे लागेबांधे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते। तर आम्हाला असं वाटतंय की त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेल्यामुळे अनेक मंत्र्यांना त्यांनी सपोर्ट केला होता, त्यांनी आमच्यावर दबाव आणला। परंतु आम्ही त्या ठिकाणी न घाबरता त्याच्या कॅप्टनच्या विरोधात पुरावे गोळा करत राहिलो आणि काल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला।